मंडळी, तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये पुढील 5 वर्ष शहराचा कारभार कोणाच्या हातात जाणार हे पुणेकरांनी ठरवले. सत्तेत असलेल्या भाजपाला पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेस पुनरागमन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र आता पुणेकरांनी पुढच्या 5 वर्षासाठी ही महानगरपालिका भाजपच्याच हातात दिली असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेसाठी तब्बल 165 जागा होत्या. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस मधले शरद पवार गट आणि अजित पवार गट, तर काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे अशी चौरंगीपेक्षा अधिक रंगाची लढत इथे आपल्याला बघायला मिळाली. पण आता हाती येत असलेल्या कलानुसार भाजप पुण्यात एक हाती सत्ता स्थापन करेल असंच एकूण चित्र दिसत आहे. म्हणूनच पुण्यात भाजपने ही किमया कशी काय साधली हेच आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. तर बघा मंडळी, भाजपने पुण्यातल्या सगळ्या 165 जागांवर उमेदवार दिलेले होते. त्यापैकी 2 उमेदवार हे आधीच बिनविरोध म्हणून निवडून आले होते. बघायला गेलं तर या निवडणुकीत एकूण मिळून 1100 पेक्षा जास्त उमेदवार हे रिंगणात उतरलेले. प्रचार करत असताना भाजपने 125 जागा जिंकू असा दावा केलेला होता. मेट्रो वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते विकास कामांचा मुद्दा भाजपने पुढे केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सामान्य पुणेकरांना भिडणाऱ्या घोषणा केल्या. मोफत पीएमपीएल आणि मेट्रो बस सेवा तसेच छोट्या घरांना मिळकत कर माफी या घोषणांनी निवडणुकीचं वातावरण बदलून टाकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत चर्चेचा विषय ठरली. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी एक हाती प्रचाराची धुरा सांभाळली. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही आपली ताकद लावली. एकूणच पुणे महानगरपालिकेची ही निवडणूक फक्त स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित नव्हती, तर राज्यातील सत्ता समीकरणांची दिशा ठरवणारी होती. मात्र आता निकालातून पुणेकरांचा कौल हा भाजपच्या आजूबाजूने असल्याचा स्पष्ट होतोय. कारण 165 पैकी 113 ठिकाणांचे कल हाती येत आहेत. त्यानुसार तब्बल 97 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, तर दोन्ही पवार फक्त 10 जागांवर आघाडीवर आहेत, तर 6 ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली आहे. कोणत्या प्रभागामध्ये भाजपचे किती उमेदवार निवडून आलेत आणि इतर पक्षाचे किती उमेदवार विजयी झालेत हेही पाहूयात. तर बघा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे प्रशांत जगताप प्रभाग क्रमांक 18 मधून रिंगणात उतरलेले होते. त्यांच्या विरोधात भाजपचे अभिजित शिवरकर हे रिंगणात होते. अभिजित शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव आहेत. निवडणुकीपूर्वी शिवरकर यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेला होता. या लढतीकडे सबंध पुणेकरांचे लक्ष लागलेलं होतं. अखेर प्रशांत जगताप यांनी विजयाचा गुलाल उधळला. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. पवार कुटुंबांची पॉवर भाजपला रोखणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं. मात्र मतमोजणीमध्ये चित्र वेगळंच दिसल्याचं दिसून आलं. आतापर्यंत आलेल्या मतमोजणीत जी आकडेवारी समोर येते त्यातून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर भारी पडल्याचं चित्र दिसतंय. पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपाचे 4ही उमेदवार निवडून आले. अशाच प्रकारे प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 8, 10, 13, 14, 15 त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 18, 21, 28, 29, 33, 34, 36 या प्रभागांमध्ये देखील बीजेपीचे 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत. मंडळी, 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. भाजपला 98 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 39 जागा मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नव्हती. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे पहिल्यांदाच एकत्र लढत आहेत. तर दुसरीकडे माहितीमधील मित्रपक्ष भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सामना आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे एकमेकांवर टीका केल्यामुळे इथली चुरस चांगलीच वाढलेली होती. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भाजपाने तब्बल 97 जागांवर आघाडी घेतली आहे. पुण्यातल्या महापालिका निवडणुकीच्या लढती दरम्यान अनेक प्रभागांमध्ये राडे झाले होते, अनेक वाद झालेले होते, तिरंगी लढत झाली होती, कुठे चौरंगी लढत होती. काही ठिकाणी जेलमध्ये असलेले गुन्हेगार थेट रिंगणात उभे होते, तर काही ठिकाणी पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेल्या उमेदवार हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. काल मतदानाच्या वेळी देखील अनेक ठिकाणी पुण्यामध्ये गोंधळ उडालेला बघायला मिळाला. आज मतमोजणी दरम्यान देखील बऱ्याच ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 25 कसबा विश्राम बागवाडामध्ये मतमोजणी थोडा वेळ लांबली गेली. या ठिकाणी ईव्हीएम मध्ये बदल केल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे या मतमोजणी ठिकाणी जाळीवर चढलेल्या दिसल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी आक्षेप नोंदवल्यामुळे ही मतमोजणी थांबवण्यात आली. मंडळी, पुणे महानगरपालिकेच्या महापौरांचा नावाचा इतिहास पाहिला तर 2013 ते 2014 एका वर्षासाठी काँग्रेसच्या चंचला कोंदऱ्या महापौर होत्या. 16 सप्टेंबर 2014 ते फेब्रुवारी 2016 हे 2 वर्ष काँग्रेसचे दत्तात्रय धनकवडे हे महापौर राहिलेले आहेत. तसंच 26 फेब्रुवारी 2016 ते मार्च 2017 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सध्याचे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप
हे महापौर होते. 15 मार्च 2017 ते 21 नोव्हेंबर 2021 या 2 वर्षात भाजपच्या मुक्ता टिळक या महापौर राहिल्या आहेत. 22 नोव्हेंबर 2019 ते 15 मार्च 2022 पर्यंत मुरलीधर मोहोळ हे भाजपचे महापौर होते. एकूणच तेव्हापासून आतापर्यंत हे महापौर पद रिक्त होतं. आज या निवडणुकांचे निकाल बघता बीजेपीचाच महापौर होणार यात शंका उरलेली नाहीये. मात्र ते नाव कोणाचं असणार याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, पुण्याचं मैदान भाजपने कशा पद्धतीने हाती घेतलं आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि सोबतच आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.